भारत आणि अमेरिकेत 13 कोटी डॉलर्सचा मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरचं अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन. सकाळी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. भेसा नगरपंचायतीकडून हिट ॲक्शन प्लॅन लागू. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ. पुढील आठवडाभर किमान तापमान चढच राहण्याचा अंदाज. तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचीही शक्यता. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. वादळी वारा आणि पावसामुळे 100हून अधिक झाडं उन्मळून पडली. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन.